आमच्या मुलांची शारीरिक वाढ होण्यासाठी आणि मानसिक वाढ होण्यासाठी मॅडम काहीतरी खायला सांगा, आम्ही त्यांना काय खायला देऊ किंवा कोणते खेळ खेळायला सांगू ते सांगा. असे बरेच पालक माझ्याकडे येत असतात आणि बोलत असतात, विचारत असतात. तर आज त्या पालकांसाठी हा व्हिडिओ बनवते खास, की तुम्हाला सध्या खाण्यापेक्षा आणि खेळण्यापेक्षा तुम्ही त्यांना सकाळी उठवता कसं याच्यावर लक्ष द्यायचंय का, याच्यावर त्यांची वाढ कशी जबाबदार आहे याच्याविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे. लक्ष देऊन ऐका. तुम्ही सकाळी जेव्हा मुलांना उठवता, खास करून 4 वर्षापासून तो जे टीनेजर आहेत त्यांना तुम्ही जेव्हा उठवता तेव्हा कसं उठवता? उठ उठ लवकर उठ, वेळ झाली आहे शाळेची, कळत नाही का तुला, पटकन उठ. तुम्ही पण असं उठवता का? तर आजपासून हे बंद करायचंय. कारण जेव्हा मुलं झोपलेले असतात रात्री, त्यावेळेस त्यांचे जे न्यूरॉन्स असतात, न्यूरॉन्स पाथवे असतात, हे सगळे डेव्हलप होत असतात आणि प्रोग्राम त्यांच्या शरीर डेव्हलपमेंटचा, मेंदू डेव्हलपमेंटचा प्रोग्रामिंग होत असतं. आणि ज्यावेळेस आपण त्यांना अशा पद्धतीने ओरडून उठवतो त्यावेळेस एक शॉक लागल्यासारखा त्या न्यूरॉन्सला शॉक लागतो आणि सगळं काही डेव्हलप झालेलं डिस्ट्रॉय होतं. आणि ही सायंटिफिकली प्रूव्हन आहे. तर मग आपण कसं करायचं? आपण त्यांच्या ग्रोथसाठी त्यांना कसं उठवायचं, त्यांच्या फिजिकल आणि मेंटल ग्रोथ चांगल्या प्रकारे व्हावं, ग्रास्पिंग पॉवर चांगली वाढावी, यासाठी त्यांना कसं उठायचं? तर तुम्ही त्यांना 3 वेळा उठवू शकता. तर जरुरी नाही की 10 मिनिटं पूर्वी उठायचंय. तर पहिल्यांदा जावा, शांतपणे म्हणा, बाळा उठ 5 मिनिटं, 5 मिनिटच राहिलेत. नंतर पुन्हा 5 मिनिटांनी जावा, त्याचं नाव घ्या प्रेमाने, त्याच्या अंगावरून हात फिरवा आणि त्याला शांतपणे म्हणा की उठ, उशीर होतोय शाळेला. तिसऱ्यांदाही जावा आणि तिसऱ्यांदा मात्र पुन्हा त्याला हात लावून प्रेमाने उठवा, त्याच्या डोक्यावर हात लावा आणि प्रेमाने त्याला उठवा, जेणेकरून त्याची बॉडी शॉक मध्ये न जाता हळूहळू एका स्टेप बाय स्टेप रिलॅक्सेशन मोड मध्ये ती उठेल आणि जो काही प्रोग्रामिंग रात्रभर झालेला आहे त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी तो नीट होईल. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने करायला स्टार्ट केलं तर नक्कीच तुमच्या मुलांची, तुम्ही जेव्हा पौष्टिक खायला देता आणि त्यांना खेळायला चांगले खेळ देता, तर ह्या तिन्ही गोष्टी मिळून त्यांची चांगल्या प्रकारे शारीरिक आणि मानसिक ग्रोथ सुद्धा होईल. तर आजपासून नव्हे, उद्यापासूनच त्यांना उठवायला अशा प्रकारे सुरुवात करा आणि मग बघा मुलांची चिडचिड आणि मुलांचं सगळं चिडचिड कमी होते, किती चांगल्या प्रकारे डेव्हलप होतील हे. थँक्यू. पॉसिबल वेलनेस सेंटर.